श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 20वा सर्ग वाचूया. हनुमान असे म्हणाल्यावर चंद्रमुखी सीतेला मोठा आनंद झाला. हर्षाने तिचा गळा दाटून आला आणि ती त्यावर काहीच बोलू शकली नाही. सीता मूक झालेली पाहून कपीवर हनुमान म्हणाला, देवी, तू कुठल्या विचारात बरं आहेस? माझ्याशी बोलत का नाहीस? हनुमानाने अशा प्रकारे विचारल्यावर धर्मपरायण सीतादेवी अत्यंत प्रसन्न होऊन आनंदाश्रू वाहवीत सद्गतीत वाणीने म्हणाली, माझ्या स्वामींचा हा विजय वार्ता ऐकवणारा प्रिय संदेश ऐकून मी हर्षभरीत झाले होते. म्हणूनच काही काळपर्यंत मला बोलवेना. वानरवीर, ही प्रिय वार्ता ऐकविल्याबद्दल मी तुला काहीतरी बक्षीस देऊ इच्छिते, परंतु खूप विचार करूनही मला या वार्तेला साजेशी अशी वस्तू डोळ्यासमोर येत नाही. सौम्य वानरवीरा, या भूमंडलावर मला अशी वस्तू दिसत नाही की जी या प्रिय संवादाला शोभणारी आहे आणि जी तुला देऊन मी संतुष्ट होईन. सोनं, चांदी, नाना प्रकारची रत्न किंवा तिन्ही लोकांचं राज्य देखील या प्रिय वार्तेची बरोबरी करू शकणार नाही. विदेहनंदिनी असे म्हणताच वानरवीर हनुमानाला मोठाच आनंद झाला. तो सीतेसमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, पतीचा विजय इच्छिणाऱ्या आणि पतीचंच प्रिय हित चिंतणाऱ्या साध्वी देवी, तुझ्याच मुखातून असलं स्नेहपूर्ण वचन निघू शकतं. तुझ्या या वचनाचंच मला सारं मिळालं आहे. सौम्ये, तुझं हे वचन सारगर्भ आणि स्निग्ध आहे. त्यामुळे तरतऱ्हांची रत्नराशी आणि देवांच्या राज्याहूनही ते अधिक मौल्यवान आहे. श्रीरामचंद्र आपल्या शत्रूचा वध करून विजयी झाले आणि स्वतः सुखरूप आहेत हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझं सारं प्रयोजन सिद्धीला गेलं असं मला वाटलं. देवराज्याचा आणि उत्कृष्ट गुणांच्या पदार्थांचा लाभ झाल्याचा आनंद त्यामुळं मला झाला आहे. त्याचे ते बोल ऐकून मिथिलेश कुमारी जानकीने त्या पवनकुमाराला हे परम सुंदर वचन ऐकविले. ती म्हणाली, वीरवर, तुझी वाणी उत्तम लक्षणांनी संपन्न, माधुर्य गुणानं भूषित, तसंच बुद्धीच्या अष्टांगांनी अलंकृत आहे. अशी वाणी केवळ तूच उच्चारू शकतोस. तू वायुदेवाचा प्रशंसनीय पुत्र तसंच परमधर्मात्मा आहेस. शारीरिक बल, शौर्य, शास्त्रज्ञान, मानसिक बल, पराक्रम, उत्तम दक्षता, तेज, क्षमा, धैर्य, स्थिरता, विनय तसंच अन्य पुष्कळसे सुंदर गुण केवळ तुझ्यातच एकवटलेले आहेत यात शंका नाही. त्यानंतर सीतेसमोर यत्किंचितही न घाबरता हात जोडून विनीत भावाने उभा असलेला हनुमान पुन्हा हर्षपूर्वक तिला म्हणाला, देवी, जर तुझी आज्ञा झाली तर मी या समस्त राक्षसींना, ज्यांनी पूर्वी तुला खूप भीती दाखविली आहे, धमक्या दिल्या आहेत, त्या सर्वजणींना मारून टाकू इच्छितो. तुझ्यासारखी पतिव्रता देवी अशोक वाटिकेत बसून क्लेश भोगत होती आणि या भयंकर रूपाच्या, आचाराच्या, अत्यंत क्रूर दृष्टीच्या, विक्राळमुखी क्रूर राक्षसी तुला वारंवार कठोर वचनांनी धाकदपटशा दाखवित होत्या. ते सारं मी इथं आलो होतो तेव्हा ऐकलं आहे. या सर्वांच्या सर्व विक्राळ, विकट आकाराच्या, क्रूर आणि अत्यंत दारुण आहेत. त्यांच्या नेत्रामधून आणि केसामधूनही क्रूरता टपकते आहे. मी तरतऱ्हांचे आघात करून या साऱ्यांचा वध करू इच्छितो. मला वाटतं की बुक्के, लाथा, विशाल भुजांच्या थपडा, पिंढऱ्या आणि गुडघ्यांचा मारा यांनी घायाळ करून त्यांचे दात तोडावेत, त्यांचे नाक, कान कापावेत, तसेच त्यांच्या डोक्याचे केस उपटून काढावेत.
यशस्विनी अशा प्रकारच्या खूपशा महाप्रहारांद्वारे या साऱ्यांना पिटून काढून क्रूरपणे बडबड करणाऱ्या या अप्रियकारिणी राक्षसींना आपटून आपटून मारून टाकतो. ज्या ज्या भयानक रूपाच्या राक्षसींनी पूर्वी तुला धमक्या दिल्या आहेत त्या साऱ्यांना आताच मृत्युमुखी धाडतो. यासाठी तू मला केवळ आज्ञा कर. हनुमान असे म्हणाल्यावर करुणामय स्वभावाच्या दीनवत्सला सीतेने मनातल्या मनात खूप विचार केला आणि मग पुढील उत्तर दिले. ती म्हणाली, कपिश्रेष्ठ, ह्या बिचाऱ्या राजाच्या आश्रयानं राहत असल्या कारणानं पराधीन होत्या. दुसऱ्याच्या आज्ञेनं सारं काही करणाऱ्या होत्या. म्हणून स्वामीच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या या राक्षसींवर रागवण्यात काय बरं अर्थ आहे. माझं भाग्य चांगलं नव्हतं. माझी पूर्वजन्मीची दुष्कर्म आपली फळं देत होती. त्यामुळंच मला हा सारा भोग भोगावा लागला. कारण सारे प्राणी आपण केलेल्या शुभाशुभ कर्माचं फळ भोगतात. म्हणून महाबाहो, तू यांना मारण्याची इच्छा धरू नकोस. माझ्यासाठी हेच दैवविधान होतं असं आपण समजू. मला आपल्या पूर्वकर्मजनित दशेच्या योगानं हे सारं दुःख निश्चित रूपानं भोगायचं होतं. म्हणून रावणाच्या दासींचा जर काही अपराध घडला असेल तर मी त्यांना त्याबद्दल क्षमा करते आहे. कारण त्यांच्याविषयी वाटणाऱ्या दयेच्या उद्रेकानं मी दुर्बल झाले आहे. पवनकुमार त्या राक्षसाच्या आज्ञेचं मला या धमक्या देत होत्या. जेव्हा तो मारला गेला तेव्हापासून या बिचाऱ्या मला काहीही म्हणालेल्या नाहीत. त्यांनी धमक्या देणं सोडून दिलं आहे. वानरवीरा, याविषयी प्राचीन काळातील एक धर्मसंमत श्लोक आहे जो कुण्या वाघाजवळ एका अश्वलानं सांगितला होता. तो श्लोक मी सांगते, ऐक. श्रेष्ठ पुरुष दुसऱ्याचं वाईट करणाऱ्या पाप्यांची पापकर्म कधीही आपलीशी करीत नाहीत. बदला म्हणून स्वतः कधीही पापपूर्ण वागणूक करू इच्छित नाहीत. आपली प्रतिज्ञा आणि सदाचार यांचं रक्षण करणं आवश्यक आहे. कारण सत्पुरुष आपल्या उत्तम चारित्र्यानंच भूषणावह ठरतात. सदाचार हेच त्यांचं भूषण आहे. कुणी पापी असो वा पुण्यात्मा किंवा ते वधायोग्य अपराध केलेला का असेनात, श्रेष्ठ पुरुषानं त्या साऱ्यांवर दयाच केली पाहिजे. कारण असा कुणीही प्राणी नाही की ज्याच्या हातून कधी अपराध घडलेला नाही. जे लोकांच्या हिंसेत आनंद मानतात आणि सदैव पापाचरणच करतात त्या क्रूर स्वभावाच्या पाप्यांचं देखील कधी अमंगल करू नये. सीता असे म्हणाल्यावर संभाषण कुशल हनुमान त्या सती साध्वी श्रीराम पत्नीला उत्तरादखल म्हणाला, देवी, तू श्रीरामांची पत्नी आहेस. त्यामुळं तू अशा सद्गुणांनी संपन्न असणं उचितच आहे. आता तू तुझ्यातर्फे मला काही संदेश दे. आता मी श्रीरामांकडे जाणार आहे. हनुमान असे म्हणाल्यावर विदेह राजनंदिनी जनक किशोरी म्हणाली, मी आपल्या भक्तवत्सल स्वामींचं दर्शन घेऊ इच्छिते. सीतेचे म्हणणे ऐकून परमबुद्धिमान पवनकुमार हनुमान त्या मिथिलेश कुमारीचा आनंद वाढवीत म्हणाला, देवी, जशी शची देवराज इंद्राचं दर्शन घेते तशीच तू आज पूर्णचंद्राप्रमाणे मनोहर मुखांच्या रामलक्ष्मणांना पाहशील. ज्यांचे मित्र विद्यमान आहेत आणि शत्रू मारले गेले आहेत त्या रामाचं तू दर्शन घेशील. साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुशोभित होणाऱ्या सीतादेवीला असे म्हणून महातेजस्वी हनुमान जेथे श्री रघुनाथ विराजमान होते त्या स्थानी परत आला. तेथे येताच कपिवर हनुमानाने देवराज इंद्राला तुल्य असलेल्या तेजस्वी श्री रघुनाथांना जनकराज किशोरी सीतेचा निरोप क्रमवार सांगितला. इथे 20वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 21वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.
जय जय श्रीराम.